वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार मायबाप रसिक हो, श्री विघ्नहर्त्या गणपती चरणी लीन होतो, आजोबाच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि उपस्थित सर्वांना या 75व्या जत्रोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। श्री आजोबाच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये उदंड आयुष्य, आरोग्य, समाधान येवो अशी त्या विधात्या चरणी प्रार्थना करतो। आणि मुळात ज्यावेळेस 75 वर्ष आपण म्हणतो, अमृत महोत्सवी जत्रोत्सव, आणि या अमृत महोत्सवी जत्रोत्सवामध्ये काय किमया किंवा काय कृपा आहे बघा, की आमच्या आयुष्यामधला एक अमृत महोत्सव आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे। आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या सर्व मान्यवर कलाकारांचं स्वागत करूयात, त्यांना शुभेच्छा देऊयात आणि खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यातला अमृत महोत्सव आजोबाच्या कृपेने आज आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि आदरणीय नागेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर या मैफलीचा प्रारंभ करताना अगदी आपल्या प्रथेप्रमाणे, आपल्या परंपरेप्रमाणे किंवा मग वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे त्यांच्याच बीज मंत्राने आपण या मैफलीचा प्रारंभ करूयात। जास्त वेळ न घेता विनंती करेन की या मैफलीचा आपण जय जय रामकृष्ण हरी करूया। जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे।
अलकापुरी पुण्यभूमी पवित्र आणि तिथे नांदती ज्ञानराजे सुपात्र. आणि हाच रामकृष्ण हरीचा गजर करत 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 ज्यावेळेस ती चार भावंड पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पोहोचतात की अतोनात त्रास सहन केलेले आहेत. लोकांनी चक्क संन्याशाची पोरं म्हणून हिंडवलेली ही चार भावंड, अगदी संन्याशाची पोरं म्हणून ज्यांच्या नशिबी मुंजही नाही, केवळ केवळ आणि केवळ अवहेलना, म्हणजे त्यांनी काय खावं आणि काय खाऊ नये यावर सुद्धा त्या काळी बंधनं होती की संन्याशाच्या मुलांनी मांडेच का खावे इथपासून सुरुवात होती. मग वाटेत जाताना कोणीतरी खापरच फोडून टाकावं इथपर्यंत मजल गेलेली होती. शेण चिखल अगदी भिक्षा न देणे इथपर्यंत त्रास सहन करत सुद्धा ज्यावेळेस ही चार भावंड पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये त्या सावळ्या मूर्तीसमोर उभी राहतात त्यावेळेस त्यांच्या मनात काय आलं पाहिजे हो? आपण असतो तर काय आलं असतं मनात माहितीये की देवा माझ्या नशिबात तू हे काय वाढवून ठेवलंयस, एवढे त्रास मला का होत आहेत किंवा एवढे अन्याय अत्याचार मी का सहन करू. परंतु नाही, त्यांच्या मनात आलेला एकच विचार होता की सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. अगदी पराकोटीच्या यातना सहन करून सुद्धा ज्यांच्या मनामध्ये असे विचार येतात तीच आणि तीच व्यक्ती 16व्या वर्षी निवृत्ती घेऊ शकते. 16व्या वर्षी आपल्या साध्या सोप्या मराठीत रिटायरमेंट घेऊ शकते. की एवढं बुलंद व्यक्तिमत्व, एवढं प्रचंड, आणि आज जवळजवळ 700-800 वर्ष होत आली तरीही आपण त्याच तळमळीने, त्याच आवडीने आणि त्याच भक्तिभावाने त्यांचे अभंग गातो. आणि त्यांच्याच लेखणीतून साकार झालेला किंवा त्यांच्याच भावनेतून साकार झालेला हा रूपाचा अभंग, रूप पाहत आलोचनी सुख झाले ओसा जाई. रूप रूप
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. याविषयी अन्य एका अभंगामध्ये फार सुंदर सांगितले की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. हे केवळ एका जन्माचं संचित नाहीये, हे केवळ एका जन्मात केलेल्या भक्तीचं फळ नाहीये की माऊलींना अशी प्रचिती यावी की सर्व सुखाचे आगर त्रास आणि यातना सहन करून सुद्धा, परंतु जन्मोजन्मी त्यांनी जे नामस्मरण केलेलं आहे, जन्मोजन्मी त्यांनी जी भक्ती केलेली आहे त्याची फळं ती खऱ्या अर्थानं अमृताची फळं आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि मुळात भगवंताचं नामस्मरण का करावं किंवा विठ्ठलाचं नामस्मरण का करावं, असा ज्यावेळेस त्याचे काय फायदे आहेत मित्र, जिथे आपण फायदा असा शब्द वापरतो तिथे तो सौदा होऊन जातो. कारण प्रेमामध्ये किंवा भक्तीमध्ये फायदा काहीही नसतो, केवळ आत्मसुखाय किंवा स्वांत सुखाय हे आपण करत जायचं. त्यानंतर मग हृदय विकारावर इलाज म्हणून विठ्ठलाचं नामस्मरण करतात हे वगैरे आहेच, नाही असं नाही, परंतु ते नाम इतकं गोड आहे ते घेत राहावं असं त्या संतांनी त्या महंतांनी सांगितलेलं आहे. बरं ते नाव किती गोड आहे, हे नाम इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की अगदी माऊलींचेच शब्द पुन्हा घेतो की कुमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे. अगदी कमळाचं जे फुल आहे किंवा कुठलंही फुल आहे त्या फुलाला स्वतःला माहित नसतं की आपला गंध किती सुंदर आहे किंवा किती छान आहे तो, त्या भ्रमराला ते कळतं. तसंच नावाचंही तसंच आहे, भगवंताच्या नामाचंही तसंच आहे. त्या भगवंतालाही माहित नसतं स्वतःचं नाव किती सुंदर आहे ते, हे केवळ केवळ आणि केवळ सच्चा भक्त जाणू शकतो. आणि याच नामघोषामध्ये आपण ही मैफल पुढे नेऊयात, त्याच विठ्ठलाचं नामस्मरण आपण काही काळ करूयात. मी विनंती करेन, जय जय विठ्ठल रखुमाई.
जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठलाच्या या सुंदर आणि अशा मंगल अशा या नामघोषानंतर मला वाटतं इथून फरमाईशी यायला सुरुवात झालेल्या आहेत मोबाईलवर, आणि तीच खरी मजा आहे. परंतु ह्या फरमाईशी का येत आहेत किंवा त्याच्या मागे काय साधन आहे याकडे जर आपण जरासं कटाक्षानं पाहिलं, कारण विठ्ठलाचं नामस्मरण केल्याने भगवंत आपल्याला पावतो का? आपल्या हाकेला केवळ आपण नुसतं आजोबाचं ध्यान लावलं तर तो आपल्याला पावतो का? नाही, तसं नाहीये. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आणि म्हणून त्यासाठी खऱ्या अर्थानं योगी होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मगाशी मी जसं म्हणालो की ज्ञानेश्वर माऊली ज्यांना आपण खऱ्या अर्थानं योगी म्हणतो, ते का म्हणतो, कशासाठी, त्या मागे काय आहे कारण? असं काय कारण आहे की त्यांना आपण योगी म्हणावं? त्यामागे त्यांची साधना प्रचंड 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 आहे. किंवा ज्यावेळेस मी नेहमी एक उदाहरण देतो, एका गुरु ठाकूर यांच्या मुलाखतीमध्ये मी ऐकलं होतं, एक किस्सा ऐकला होता की आपण ज्यावेळेस गाडी चालवायला शिकतो, साधनेचा
अर्थ सांगतो साधना काय असते. आपण नवीन नवीन गाडी चालवत असतो, कार चालवत असतो, आपला ट्रेनर आपल्या बाजूला बसून आपल्याला शिकवत असतो आणि आपण घाबरत घाबरत दोन्ही हातामध्ये स्टिअरिंग गच्च पकडून ठेवलेलं असतं. पायाकडे आपल्या 3-3 पेडल्स असतात, एक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच, या 3 गोष्टी आहेत. त्यानंतर गिअर म्हणून अजून एक व्यवस्था केलेली आहे त्या गाडीमध्ये, 4, स्टिअरिंग 5 झालं. त्यानंतर तुमचे मिरर्स आहेत, दोन्ही बाजूचे 2, 7, आणि त्यानंतर आजूबाजूची माणसं, असं मिळून एकूण 8. या सगळ्या गोष्टी आपण तारेवरची कसरत करत 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 गाडी चालवायला शिकत असतो आणि अचानक आपल्या बाजूने ओव्हरटेक करून एक टॅक्सीवाला निघून जातो, जो मस्तपैकी एका हातामध्ये स्टिअरिंग पकडले डाव्या हातात आणि दुसरा हात गणपतीसारखा असा आपल्या दरवाजाच्या किंवा त्या विंडशील्डवरती ठेवलाय आणि आरामात निघून जातो. हे असं कसं शक्य होतं? जे आपल्याला जमत नाही ते त्याला का जमतं? याला खरी साधना म्हणतात. कारण त्याच गोष्टीचं पुन्हा 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 पारायण आपण ज्यावेळेस करतो ते खऱ्या अर्थानं आपल्या कब्जामध्ये येतं, आपल्या ताब्यात येतं. आणि खरं आपल्या ताब्यात यायला हवं ते आपलं मन, आणि ते मन जर आपल्या ताब्यामध्ये असेल तर तो भगवंत आपल्यापासून दूर असू शकत नाही. आणि असंच मन ताब्यात ठेवणारी ही सगळी संत मंडळी, त्या सगळ्या संतांना आपण वंदन करूयात, प्रणाम करूयात. आणि या मैफलीमधलं पुढचं गीत खऱ्या अर्थानं ती तुर्यावस्था काय असते याचं मूर्तिवंत उदाहरण देणारं हे गीत आहे, समाधी साधन संजीवन. समाधि साधन संजीवन नाम, समाधि साधन संजीवन नाम, समाधि साधन संजीवन
समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्व भेटू. समाधी किती अगदी 3 अक्षरी शब्द आहे, पण समाधी म्हणजे नेमकं काय, असं ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला त्याच माऊलींची किंवा चोखोबा तुकोबांची आठवण येणं क्रमप्राप्त आहे. कारण समाधी अवस्था म्हणजे नेमकं काय माहिती आहे की देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधी येद्या. आपल्या हरिपाठातला अगदी सुरुवातीचा अभंग, पहिला वहिला अभंग, परंतु देवाची द्वारी उभा क्षण भरी. आजोबाच्या देवळात जाऊन दरवाजावर एक क्षण आपण उभे राहिलो तर आपल्याला चारी मुक्ती साध्य होतील. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेल्या, आपल्या वाडवडिलांनी सांगितलेल्या. समीपता भगवंताच्या जवळ जाणं, सलोकता त्याच्या लोकीचे होऊन जाणं, स्वरूपता अगदी त्याच्यासारखं होऊन जाणं, आणि सायुज्य मुक्ती म्हणजे देव काय आणि मी काय, तो काय आणि मी काय, दोन्ही एकच. एकदम म्हणजे दुधात साखर विरघळून जावी तो प्रकार म्हणजे सायुज्य मुक्ती. आणि तिने मुक्ती 4 साधी येल्या एका क्षणासाठी नाही. इथे समाधी महत्वाची आहे. आणि जगात सगळ्यात कठीण जर कार्य काय असेल, या पृथ्वी तलावर सगळ्यात कठीण काय करणं असेल तर ते काहीच न करणं हे आहे. कारण अगदी विचार सुद्धा करू नये या अवस्थेला समाधी अवस्था म्हणतात. नुसतं निवांत बसून राहा, अगदी विचार, कसलाही विचार मनात आणू नका, ह्याला म्हणतात समाधी अवस्था. आपला प्राण आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये आणून ठेवणं ही आहे समाधी अवस्था. आणि जे अत्यंत कठीण आहे, कारण हे आपल्यासारख्याला अशक्य प्राय ही गोष्ट आहे, परंतु ही त्यांना साधत होती, हे त्यांना कळत होतं. आणि मग भगवंत काय आणि भक्त काय, म्हणून आपण ज्ञान देव म्हणतो, तुका राम म्हणतो, नाम देव म्हणतो. त्या भक्तामध्येच देव आहे. माणसामध्ये त्यांनी देव शोधला. आणि मग कसं आहे की मग ते भगवंताला कुठल्याही नावाने हाक मारू शकतात. ते चोर म्हणू शकतात, लुटारू म्हणू शकतात. अगदी आपल्या तुकोबाने तर पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे म्हणून त्याला चक्क भूत म्हणून सोडलेलं आहे. की एवढी भक्ती, एवढं प्रेम, एवढं समर्पण ज्या माणसाचं होतं, तो म्हणतो की लुटा लुटा पंढरपूर धरा रखुमाईचा वर. पंढरपूर लुटून न्या, परंतु रखुमाईचा वर धरा, तो धरून ठेवा, तो मनामध्ये ठेवा. आणि तीच भावना शब्दात इथं करताना तुकोबा फार सुंदर शब्दात व्यक्त होत आहेत. तोच अभंग या मैफलीमध्ये आपण ऐकूया. वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमाती.
मोचेला भीमा तिरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी वेढा रे मोचेला भीमा तिरी मोचेला भीमा तिरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा पंढरी
वेढा वेढा रे पंढरी आणि मोर्चेला व भीमातेली. आणि शेवटच्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात की तुका म्हणे चला चला धाव निशाणी घातला. अगदी काळजाला हात घालणारे शब्द आहेत तुकारामांचे, की ज्या ठिकाणी पंढरीचे भूत मोठे असं ते म्हणतात. आल्या गेल्या झडपी वाटे केवळ विठ्ठल आपल्याला झपाटून टाकतो. ह्या भावनेतून बाहेर येऊन कुठेतरी विठ्ठलाला आपण झपाटलं पाहिजे. ही भावना ज्यावेळेस मूर्त स्वरूपात आली ना, कदाचित त्यावेळेस ह्या अभंगाची रचना त्यांनी केलेली असेल. अनेक शेकडो नाही हजारो अभंग तुकारामांचे आहेत. आणि प्रत्येक शब्द म्हणजे शिलालेख. अशी लेखणी म्हणजे तुकारामांची लेखणी. कारण या माणसाने आपल्याला काय दिलं नाही. अगदी याने त्याला पंढरीचं भूत म्हटलं, चोर म्हटलेलं आहे, परंतु रखुमाईच्या पती सोयरिया असं म्हणून त्याच्याशी सोयरीक सुद्धा त्यांनी जुळवलेली आहे. किंवा मग आपण जनाबाईंचं जर उदाहरण घेतलं तर हीच भावना त्यांनी शब्दात व्यक्त करताना काय म्हटलं की धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. आता कोणाच्या गळ्यात कोणी दोर बांधायचा? त्या विठ्ठल नामाची माळा स्वतःच्या गळ्यामध्ये ज्यावेळेस जनाबाईंनी घातली, त्या विठ्ठल नामाची दोरी स्वतःच्या गळ्यामध्ये घातली, त्यावेळेस तो विठ्ठल तिच्या ताब्यात आला. ही फार विलक्षण असते त्यांची लेखणी. आणि मुळात ज्यावेळेस त्या विठ्ठलाशी सोयरी तुकोबा जुळवतात त्यावेळेसचा हा अभंग आहे. जास्त वेळ न घेता त्याच्या एक शेवटच्या 2 ओळी मला फार आवडतात. तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. की खरं सुख कुठे आहे हे सांगणारा हा पुढचा अभंग आहे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरी.
तुझे पायी सुख तुझे पायी सुख सर्व आहे सदा
प्रस्तुत अभंगामध्ये सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पत्ती सोयरिया अशी सोयरी जुळवून झाल्यानंतर अगदी त्या विठ्ठलाबरोबर सख्य झाल्यानंतर किंवा मग तो अनुभव ज्यावेळेस तुकारामांना आनंदाचे डोही आनंद तरंग आणि आनंदाची अंग आनंदाचे ही अनुभूती आली किंवा मग आपण त्याला साक्षात्कारी अनुभव आला असं म्हणतो. तिथे मग तुकाराम महाराज काय म्हणतात की तेच या अभंगाचं शेवटचं चरण आहे की तुका म्हणे मी आणि काय मागू की तुझे पायी सुख सर्व आहे, अजून दुसरं काय मागू, मला अन्य काहीही नको. असं म्हणताना तुकाराम संपले का? जर आपल्या आयुष्यामध्ये तोच प्रसंग आला असता तर आपण काय काय मागितलं नसतं याचा आपल्याला विचारही करू नये. आपण प्रत्येक गोष्ट या विश्वामधली या जगामधली त्या भगवंताकडे मागून मोकळे झालो असतो. परंतु मागणं काय असावं हे असं असावं की तुझे पायी सुख सर्व आहे, केवळ सुख तुझ्या पायांचं सुख मला दे, अजून काही नको. आणि भगवंताला दुसरं तिसरं काहीही नको असतं, त्यालाही तेच हवं असतं. रुद्राक्षांच्या नको तमाला नको त्रिकाळी स्नान भुकेला भक्तीला भगवान. केवळ भक्तीच आयुष्याचं सोनं करते. आणि मुळात तुकाराम महाराजांच्या अजून एक अभंग आहे, अजून एकच ओळ सांगतो की तुका म्हणे माझे आणि नाही परी म्हणून भिकारी झालो त्याचा. आणि हा भिकारी जाताना कसा जातो तर वैकुंठातनं भगवंताचं जेट येतं आणि त्यांना घेऊन जातं. की ही खरी सुखाची अनुभूती आहे. हे आयुष्यामधलं खरं सुख आहे की जाताना संत कोणाला म्हणतात ज्याचा अंत सुंदर असतो ना ते अंत असतात, की एवढा सुंदर अंत त्यांचा आहे. आणि हे उगाच संत झाले नाही, उगाच त्यांना संत म्हणत नाही. त्यांनी काय केलं आयुष्यभर केवळ भक्ती. तुकाराम महाराजांना काही कमी त्रास होते का? आयुष्यामध्ये संघर्ष हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. कारण संघर्षाशिवाय आपण जर आपल्याला सूर्यासारखं चमकायचं असेल, ॲडॉल्फ हिटलरने सांगितलं होतं की जर आपल्याला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं जळायला शिका, की त्यावेळेस तो जळतो म्हणून सूर्य आहे. आणि तेच भाग्य या चोखोबा तुकोबांच्या आयुष्यामध्ये जळणं आलं म्हणून ते आजही एवढी शेकडो वर्ष झाली तरी आपल्यामध्ये चमकत आहेत, आपली आयुष्य चमकवत आहेत. आणि असंच आयुष्य चमकलेलं अजून एक नाव किंवा अजून एक विभूती म्हणजे सेनानावी महाराज. त्यांचा अभंग या मैफलीमध्ये आपण पुढे घेणार आहोत. अभंगाचे बोल आहेत. जन्मासी येऊनी पहारे पंढरी नाचा महाद्वारी देवा पुढे. ऐकू. जन्मासी येऊनी पहारे पंढरी
जन्मासी येऊनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवा पुढे. बहारदार अशा या सादरीकरणानंतर जे आपल्याला स्वरांची पंढरी, खऱ्या अर्थानं आज ज्या स्वरांच्या पंढरीमधलं दर्शन घडत आहे त्या नागेशजींसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात मित्रहो. आणि अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून देईन, कारण जर विस्तृत परिचय करून द्यायला गेलो तर आजची रात्र पुरणार नाही, असं या प्रत्येक इथल्या कलाकाराचं कार्य आहे. तर आज या अमृत महोत्सवी जत्रोत्सवानिमित्त आपल्यामध्ये उपस्थित आहेत गायक आदरणीय श्री नागेशजी आडगावकर. कसं असतं की अनेकदा आपण म्हणतो की गायक आहेत की शब्द आणि सूर गातात, मुळात त्याला आपण गायक म्हणतो. परंतु शब्द सूर अधिक त्या गाण्यातल्या भावना ज्यांच्याकडून सुंदरपणे आपल्यामध्ये पोहोचतात, भावना गाणारा माणूस असं मी त्यांना म्हणेन की गाण्यातल्या भावना अशा उचलून आपल्या या हृदयीचे त्या हृदयी घालणारा कलाकार म्हणजे आदरणीय श्री नागेशजी आडगावकर. सुरुवातीचं शिक्षण लातूर येथून पंडित विठ्ठलराव जगताप यांच्याकडून झाल्यानंतर पुढे पंडित राजेंद्र कांदळगावकर यांच्याकडून त्यांनी प्रगत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक आणि खेदाने कैलासवासी म्हणावं लागतंय असे आदरणीय उस्ताद राशीद खान साहेब यांचं शिष्यत्व त्यांना लाभलं की प्रख्यात गायक, एक गोड गळ्याचा गायक म्हणण्यापेक्षा पुन्हा एक भावना गाणारा गायक आज आपल्यामध्ये नाही, याचा खेद आहे. परंतु त्यांचं शिष्यत्व त्यांना लाभलं आणि हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं बहरत गेलं. अनेक संमेलनं, अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. अगदी काही नावं घ्यायची झाली तर स्वरांजली ट्रस्ट, गरवारे कॉलेज पुणे असेल, त्यानंतर गानमित्र संस्था पुणे असेल, पंडित चिमोटे गुरुजी स्मृती दिन संगीत समारोह असेल, त्यानंतर साधना कलामंच पुणे, अशा अनेक 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 संमेलनामधून त्यांनी आपली कला पेश केलेली आहे. त्याचबरोबर अनेक पुरस्कार त्यांना, अनेक बक्षिसं, अनेक पारितोषिकं त्यांना प्राप्त झालेली आहेत. अगदी ऑल इंडिया रेडिओच्या आकाशवाणीचं प्रथम पारितोषिक असेल, त्यानंतर इंद्रधनुष्य युवक महोत्सव नाशिक मधलं प्रथम पारितोषिक असेल, त्याचबरोबर शनाई वादक पंडित सिद्धरामजी जाधव पुरस्कार असेल, CCRTची 2011ची राष्ट्रीय शिष्यवृत्ती असेल, त्याचबरोबर पंडित DV पळुसकर पुरस्कार 2012 मधला असेल, किंवा मग डॉक्टर वसंतराव देशपांडे पुरस्कार, असे अनेक पुरस्कार ज्यांच्या नावे आहेत असे आदरणीय व्यक्तिमत्व श्री नागेशजी आडगावकर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या मैफलीमध्ये, या जत्रोत्सवामध्ये आपण स्वागत करूयात.
ज्या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ही काय विलक्षण कल्पना आहे नाही की ज्या सुखासाठी वारकरी गेली शेकडो वर्ष पायी वारी करत करत पंढरपूरला जातात ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी. परंतु प्रश्न असा उरतो की केवळ वारकरीच आषाढी कार्तिकी येण्याची वाट पाहत असतात का? असं मुळीच नाहीये. मुळात खरी गंमत तर अशी आहे की तो विठ्ठल तिथे उभा राहून या वारकऱ्यांची वाट पाहत असतो आणि म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा. आणि कुठल्या सुखाकारणे तो वेडावलाय? एक सुख, पहिलं सुख म्हणजे हे वारकरी येतात जातात किंवा त्याच्या दरबारी जाऊन नाचतात, गातात, कीर्तन करतात, भजन म्हणतात, हे एक सुख झालं. आणि त्यानंतरचं दुसरं आणि अत्यंत महत्वाचं सुख त्याला आपण मायबापा म्हणतो, विठ्ठला मायबापा म्हणतो. आणि मुळात मायबापा ज्यावेळेस आपण त्याला म्हणतो तिथे मग आई आणि वडील यांच्या भक्तीचा संगम ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे भक्त पुंडलिक, ज्याच्यासाठी खऱ्या अर्थानं भगवंत वैकुंठ सोडून चंद्रभागेच्या तीरी आला. आई वडिलांची जिथे भक्ती आहे तिथे त्या विठ्ठलाला यावंच लागतं. तो आला, तो राहिला. या दोन गोष्टींचं सुख, या सुखाचं अप्रूप त्या विठ्ठलाला होतं आहे. म्हणून आजही योगी 28 विटेवरी उभा हे त्यासाठी आहे. आणि ज्यावेळेस आपण आई म्हणतो किंवा वडील म्हणतो तिथे मग हट्ट आलाच की आपण आत्मीयतेने किंवा आपलेपणाने हट्ट कोणापाशी करू शकतो? खरं तर केवळ एकच आहे, आई. आणि झालंच तर दुसरे वडील. की इथे आलेल्या प्रत्येकानं मला खेळणंच हवं हे आपण केवळ आई किंवा वडील, मग ते काका, मावशी, मामी, मामा कुणी असो, तेवढा हट्ट होत नाही. आणि याच हट्टापायी खऱ्या अर्थानं ही संत मंडळी घडली, वाढली आणि फुलली असं आपण म्हणू शकतो. परंतु हट्ट कशाचा करायचा यालाही काही मर्यादा आहे, याच्याही काही मर्यादा आहेत. अमर्याद होऊन चालत नाही. तर हट्ट कशाचा करायचा तो आपण कोणाकडून शिकायचा? भगवंताकडे मागावं काय हे त्या माऊलीकडून शिकावं, या त्या तुकोबांकडून शिकावं. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. ही भावना ज्यावेळेस नामदेवांच्या मनामध्ये उभी राहते त्यावेळेस ते काय म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. आणि तीच रचना, तोच अभंग या मैफलीमध्ये मला वाटतं माझ्या सकट इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला आणि यांच्या कंठातला खऱ्या अर्थानं आवडता अभंग की जे ऐकायला मी तरी आलो आणि तुमच्यामधला प्रत्येक जण आलाय, तो अभंग आपल्यासाठी खुला करतो. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दास.
कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा सुखी
श्री आजोबा देवा या खंडाला तुझ्या नावाच ध्यास लागेना श्री आजोबा खंडारा तुझ्या नावाचं देवा ध्यास लागला श्री आजोबा देवा खंडारा तुझ्या नावाचं देवा ध्यास लागला तुझ्या
तुझ्या सासाई फुलदांचो गिरिगांवचो वाठार श्री आजोबा देवा राखणदारा तुझ्या नवाचो देव ध्यास लागिला श्री आजोबा देवा राखणदारा तुझ्या श्री आजोबा देवा राखणदारा तुझ्या नवाचो देव ध्यास लागला श्री आजोबा देवा राखणदारा तुझ्या नवाचो देव ध्यास लागला तुझ्या नवाचो देव ध्यास लागला तुझ्या नवाचो देव ध्यास लागला एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात या कंपोजरला, या गायकाला आणि त्यांचे प्रोड्युसर परेश तळकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर स्वर आजोबा आज ही मैफल या ठिकाणी संपन्न होते आणि यानंतर एक भैरवी आणि ही मैफल या ठिकाणी संपन्न होईल. परंतु तत्पूर्वी प्रथेप्रमाणे आयोजक, प्रायोजक, सर्व संयोजक, व्यवस्थापक, आपला ध्वनी संयोजक, ही सुंदर सजावट करणारे सजावटकार, त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या सगळ्यांचे खूप 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 आभार की आपण ही सेवा करण्याची संधी आम्हाला दिलीत. खऱ्या अर्थानं अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा अमृत योग असं म्हणायला हरकत नाही. आणि अमृताहुनी गोड ज्यांचा गळा, ज्यांचं गाणं, त्या आदरणीय नागेशजींचे सुद्धा आपण जोरदार टाळ्यांनी एकदा आभार मानूयात. त्याचबरोबर सर्व साथी कलाकारांचे आपण आभार मानूयात. त्याचबरोबर श्री संजीव तळकर, श्री परेश तळकर यांच्यानी हा कार्यक्रम पुरस्कृत केला त्याबद्दल त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मायबाप रसिक हो, प्रथेप्रमाणे, वर्षपद्धतीप्रमाणे एवढ्या मोठ्या संख्येने आम्हा सर्व कलाकारांना आशीर्वाद, आम्हा सर्व कलाकारांना प्रेम दिलं त्याबद्दल सर्व कलाकारांच्या वतीनं तुमचे आभार मानतो. आणि यानंतर भैरवी आणि तुम्ही आणि आजोबा यांच्यामध्ये लुडबुड करणार नाही याची दक्षता घेतो आणि त्या भगवंताकडे, त्या आजोबाकडे मागणं करूयात की काय मागावं हे सुद्धा त्यांनीच सांगावं की हेची दान देगा देवा तुझा विसर नव्हा.
पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचे आभार मानतो आणि ही मैफल या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो। यानंतर दशावतार सदर होणार आहे।